माणसाने चांगलं बोलावं महाराज. आपण चांगलं बोलत नाही, आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही महाराज. एक जण होता, तो कायम आपल्या बायको वजन टाकायचा. घरात नीट बोलत नव्हता, कधीच घरात नीट बोलायचं, नुसतं वजन टाकायचं बायको. अख्खं गाव मला भीत, अख्खं गाव मला भीत, माझ्या नादी लागू नको. कायम बायकोला घाबरायचा, कायम घरात नीट बोलत नसायचा, कायम बायकोला घाबरायचा. अख्खं गाव मला भीत, माझ्या नादी लागू नको. आता ती बायको हुशारच होती त्याची. कुठली होती? बेलेचीच होती. ती कशी असणार? हुशारच ना महाराज. ती म्हणले थांबा जरा, तुमच्याकडे बघतेच. नेमका गुढी पाडवा आला, पाडवा आला. आता पाडव्याला काय करतात जेवायला? महिला मंडळ पुरणपोळी करतात. पुरणपोळीचा बेत केला होता. आता गावातला पुढारी घरी मिटिंग बसली त्याच्या. हिने आपल्या पोराला बोलवलं जवळ तिने आणि म्हणली, बाळ्या इकडे, पप्पा जवळ जा आणि म्हण माझ्या आईने तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं. आता ते गेलं मीटिंग मध्ये, म्हणला पप्पा माझ्या आईने तुम्हाला पुरण वाटायला बोलवलंय. अख्ख्या मीटिंग मध्ये चर्चा. ते तो गाई उठला, बायको जवळ गेला किचन मध्ये. तुला काही कळतं का नाही? पोराला असं बोलायला लावतात का? तुम्ही तर लई बोलत होते, अख्खं गाव मला भीत, माझ्या नादी लागू नको. तुमची हवाच काढून टाकली म्हणते. पण ती कशी होती? कशी होती? हुशार होती ना. कुठली होती? बेलीची. ती मुळात हुशारच, काय शंका आहे का तुम्हाला? ती हुशारच ना, ती हुशार होती. ती आली बाहेर आणि म्हणली आता हवा तर काढली आपण, पण हवा कशी भरायची तिला माहिती, ती हुशारच. ती म्हणली कृपया गैरसमज करून घेऊ नका, कृपया गैरसमज करून घेऊ नका. आज काय आहे? गुढीपाडवा आहे, पुरणपोळीचा बेत केलाय. फक्त झालं एवढं, थोडस पुरण जरा उरलं म्हणून प्रसाद म्हणून सगळ्यांना त्यांना मी पुरण वाटायला बोलवलं. म्हणजे घरात कसं बोलावं माणसाने, नीट बोलावं का नाही, तर असं असतं महाराज. आणि यांचा कधी नाद करायचा नाही, या मंडळींचा कधीच नाही महाराज. कधी काय करतील सांगता येत नाही महाराज. घरात नीट पती पत्नीने सुद्धा नीट बोलावं. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल बाबा, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं तुम्ही माग झोपले नाही ना. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचा नवरा, मागचं बायको. पण मागचं जे चाक असतं ना, मागचं टाळकरी मंडळी, मागचं चाक ते थोडं भाव खातं. मागचं चाक काय करतो? थोडं भाव खातं. का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे, मागच्या चाकाला, म्हणजे थोडं भाव खातं. पण माझं असं मत आहे, मागच्या चाकाने भाव खायची गरज, महिला मंडळ भाव खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल पुढच्या चाकाला आहे. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यात जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा का नाही, समतोल महत्वाचा महाराज. घरात नीट बोलावं, चांगलं बोलावं महाराज. छान बोलावं महाराज. काय टेन्शन आहे का महाराज? छान बोलावं. हो. आणि पती पत्नीने चांगलंच बोलावं महाराज, चांगलंच राहावं महाराज. हो. महिला मंडळांचं पण लय अवघड असतं महाराज. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही, त्यांचं पोट मोकळं होतं. आणि सांगताना एक वाक्य काय बोलणार बघा, एक वाक्य बघा बरं का. तू ये म्हणून सांगते, तर कोणाला तरी सांगशील आणि अख्ख्या गावाला सांगू शकते. लय अवघड. तुम्हाला सांगू का, आपल्या जगामध्ये 2च फास्ट नेटवर्क आहे, 2च. एक ईमेल आणि दुसरं फिमेल. लय अवघड. म्हणून छान बोलावं, चांगलं बोलावं महाराज. मोबाईलने तर लय अवघड काम झालं महाराज. काही जण, मी कीर्तन चालू माझं, काही जण मोबाईलमध्ये. काय मोबाईल जरा कमी वापरा महाराज. काहींच्या मोबाईलला तर एवढा पासवर्ड असतो महाराज, जसं की अख्ख्या भारताची ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये. मोकळं सोडत नाही. मोबाईल थोडा कमी वापरा. मोबाईल व्यसन झाले महाराज. मी वापरतो, माझ्याकडे तर 2-2 फोन आहे.
एक सोडून दोन दोन, पण त्याला काही लिमिट आहे का नाही महाराज? व्यवस्थित वापरा महाराज. तरुण मंडळांना पण सांगतो, थोडंसं वापरा. एक जण बसमध्ये बसला कॉलेजला जायला, आणि बसला कंडक्टरच्या शेजारीच मोबाईल खेळत. कंडक्टर थोडा वेळ बघत राहील त्याच्याकडे. 2 तास झाले. तो कंडक्टर म्हणला, हा मोबाईल तुला लई पुढे घेऊन जाणार आहे, हा मोबाईल तुला जीवनात लई पुढे घेऊन जाणार आहे. तो म्हणतो, तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, कॉलेज जाऊन 1.5 तास झाले, तू मोबाईलच खेळत बसलाय. एवढे लोक मोबाईलच्या अधीन झाले महाराज. थोडं कमी वापरा. तरुण मंडळांना सांगतो, आता सध्या तरुण मंडळींना काय चिंता आहे? लग्न झालं पाहिजे बाबा, पोरी भेटत नाही. आता ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे बाबा, ज्यांचं झालंय त्यांचं. तुम्ही माय का काय बघता? माझं झालंय. तुम्ही म्हणाल महाराजच बोलतो, त्याचंच कुठं झाले? लग्नाचं लय अवघड झालं महाराज. आता ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे बाबा. हो, आता इथं भरपूर तरुण मुली आल्या, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करेल. नीट आहे का? हो, मुलगा पाहत असताना लय सुंदर बघू नका, लय मोठा पैसावाला बघू नका, लय मोठा बंगलावाला बघू नका, लय जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. 50 एकर आहे, 50 हजारावाला आहे, पण रोज दारूच पिऊन येत असेल तर ते पैसे राहणार आहे का? नाहीच ना राहणार. निर्व्यसनी बघा महाराज. निर्व्यसनी जो आहे ना, तो पुढे आयुष्यात काहीतरी करीन, पण व्यसनावाला ते आहे ते घालवीन महाराज. विठाल आणि ज्याचं लग्न जमत नाही ना, ज्याचं लग्न जमत नाही त्यांनी पण ऐका, रामाला लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? काय? शिवधनुष्य. फुकट सीता मिळाली. मला सांगा, सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते? भरपूर होते का नाही? रावण पण होता ना आपला, पण शिवधनुष्य उचललं कोणी? प्रभू रामचंद्र. तेव्हा सीता मिळाली महाराज. म्हणजे शिवधनुष्य उचललं म्हणजे रामाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं, तेव्हा सीता मिळाली. मग आजकालच्या तरुण मंडळांनी पण उचलावा शिवधनुष्य, म्हणजे सिद्ध करून दाखवा स्वतःला. पैसा कमवा, कष्ट करा. हो, चांगल्या मार्गाला लागा, निर्व्यसनी राहा. मुलींची लाईन लागेल महाराज. हो, कारण तुम्हाला सांगतो, कोणालाही नाही ना महाराज. कष्ट करा, कारण लग्न आजकाल 2 गोष्टीवर जुळतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. या 2 गोष्टीवर जुळतात महाराज. म्हणून निर्व्यसनी राहा, स्वधर्माला लागा, अन्यायापासून दूर भागा, सात्विक अन्न खा, कष्ट करा आणि पैसा कमवा बाबा. पैसा म्हणजे सगळं काही नाही, पण पैसा म्हणजे बरंच काही आहे. अजून तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का? पैसा म्हणजे देव नाही, पैसा म्हणजे पण देवापेक्षा पण कमी नाही. पैसा कमवा. तुमच्याकडे पैसा नाही, कोण तुम्हाला विचारणार आहे? आता आजचा सप्ताह आहे एवढा मोठा, बिन पैसा झाला का? पैसा लागला का नाही? मग आजचा महाराज काय फुकट आहे का? पैसा आहे नाही, म्हणजे पैशाशिवाय काही नाही महाराज. तुमच्याकडे जर पैसा असेल तर लांबचा सुद्धा जवळ येतो, आणि तुमच्याकडे पैसा नसू द्या, जवळचे पण लांब जातात. सब पैसे सब पैसे